मुली सोलो सोलो ट्रॅव्हलिंग करतात का? साधारणतः युट्यूबवरती आपण शॉर्ट्स बघतो, काही बऱ्याच मुली करतात, पण एकूण संख्या पुरुषांच्या मानाने कमी आहे का? किंवा सोलो ट्रॅव्हलिंग मध्ये मुली काही मागे आहेत का? की तितक्याच धडाडीने एकटा पुरुष जसा फिरतो तसा महिला सुद्धा फिरतात? माझा असा एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे, मुली मला वाटते मागचे 7 ते 8 वर्ष झाली असतील. मला वाटते कोविड काळापासून ही कन्सेप्ट थोडी जास्त उदयास आली, सोलो ट्रॅव्हलिंग ही. ठीक आहे, कारण लोक तेव्हा फ्री होते, सो रील्स बघायचे, लोक इन्स्पायर झाले आणि लोक घराबाहेर पडायला लागले, कारण लोक बराच काळ घरामध्ये होते. तर मी पूर्ण भारतभर फिरल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आलं, जसं की तुम्ही माझ्या पोस्टमध्ये बऱ्याचदा बघत असाल, ठीक आहे, असंख्य मुली आणि सगळ्या वयामधल्या सोलो ट्रॅव्हलर तुम्हाला दिसेल सगळीकडे. गोवा म्हणा, केरळ म्हणा, अगदी गोकर्णासारखं ऑफबीट ठिकाण म्हणा. ठीक आहे, आता मध्ये मी गोकर्णामध्ये होतो आणि म्हटलं ना, मी एका ठिकाणी समथिंग 180 रुपयामध्ये पण राहिलो. ते गोकर्णाला एका बीचवरती पण राहिलेलो होतो मी. बॅकपॅकिंग हॉस्टेल्स होतं. तिथे मला 4-5 जणी भेटलेल्या. 4-5 जणी तिथे भेटल्या, त्या एकत्र आल्या, वेगवेगळ्या राज्यातल्या होत्या, एक आल्या होत्या. त्या तिथे येऊन भेटल्या. अचानक त्यांची दोस्ती झाली आणि त्यांनी एकत्र कॉम्बिनेशन मध्ये संपूर्ण बाईक वगैरे रेंट घेऊन सगळं फिरत होत्या. माझी त्यांच्यावर ओळख झाली. आम्ही त्या रात्री पार्टी वगैरे केली. तर मला लक्षात आलं की अरे, एक मुलगी आसाम मधून आलेली आहे, एक मुलगी इथूनच आली जवळ गोव्यातून. त्याची छोटीशी सोलो ट्रिप, गोवा टू गोकर्ण, 2 तास अंतर. पण 3 दिवस मी एकटी जाऊन कुठेतरी राहीन, तर फार लांब जाणं मला आता सध्या शक्य नाही, किंवा माझी तेवढी हिंमत नाही. तर मी जवळच जवळ आली, अशी किमान सुरुवात व्हावी. मला असे उत्तराखंड, लडाख, स्पेशली हिमाचल अशा ठिकाणी, राजस्थान, भरपूर भरपूर सोलो ट्रॅव्हलर्स, मुली, बायका मला भेटल्या. एक मला लेडी भेटली होती हिमाचलमध्ये, जेव्हा मी लडाखला जायच्या आधी. ती आलेली आंध्र प्रदेशमधून, मैत्री रेड्डी तिचं नाव. ओके, साधारण 45 वगैरे एज होते तिचं. ठीक आहे, आणि मस्त फिरत होती ती. 15-15 दिवस एक स्टेट. सो असा जो पूर्ण आपला मुकुट जो आहे देशाचा, वरचा पार्ट जो आहे ना, तो ती फिरत होती एकटी. आणि ती एकदम एकदम लो कॉस्ट मध्ये ते करत होती. ओके, बाय प्रोफेशन लॉयर. असं नाही की ती खूप सारे पैसे खर्च करून लक्झरी ट्रिप करू शकत नव्हती, पण तिने ते निवडलेलं. तिच्याकडे एक आयफोन होता आणि एक कीपॅड वाला साधा मोबाईल होता. आणि तो जो आयफोन जो आहे हा डेलिबरेटली तिने बंद ठेवलेला. पूर्ण तिची जी ट्रिप होती 2 महिन्याची, तिने पूर्ण तो आयफोन बंद ठेवलेला. याचं कारण असं होतं, तिचं असं म्हणणं होतं की मला फोटोज नाही काढायचे, मला ते बघायचंय, डोळ्यात साठवायचंय, मला ते अनुभवायचंय. क्या बात. मला गुगल मॅपने ओपन करायचंय, जेणेकरून मी अनोळखी लोकांना पत्ता विचारेन, मग माझी त्यांच्याबरोबर बोलणं होईल, मग मला अजून काही गोष्टी कळतील, मला भाषा कळेल, मला नवीन गोष्टी ऐकायला मिळतील, नवीन गोष्टी शिकायला मिळतील. फक्त घरी कॉल करता यावा फॉर सेफ्टी पर्पज म्हणून तो कीपॅड वाला फोन तिने सुरू ठेवलेला. असं तिने पूर्ण उत्तराखंड स्टेट केलं 15 दिवसामध्ये. नंतर ती हिमाचलला आलेली. नंतर आम्ही दोघं एकत्र लडाख गेलो, तिथून आम्ही काश्मीर गेलो. ओके, काश्मीर नंतर ती तिच्या मार्गाला, मी परत माझ्या मार्गाला. ठीक आहे, आम्ही बरंच त्याच्यामध्ये गप्पा मारल्या, बरंच तिच्याकडून मला अनुभवायला मिळालं, बघायला मिळालं. ती कुठेही राहत होती, जिथे कुठे जात होती तिथला कॅफे असेल एखादा. आता कॅफे आज तुम्ही बंद करणार ना, तरी ती मी आज राहिली तर चालेल का? ठीक आहे, हे माझं आयडी कार्ड आहे. माझं बजेट फक्त 600 रुपये आहे पर डे. 600 रुपयामध्येच मला ट्रॅव्हलिंग, फूड आणि स्टे हे मॅनेज करायचं. सो किती कमीत कमी कॉस्ट मध्ये मी हा देश फिरू शकते याचा एक्सपेरिमेंट करत होते. आणि मिड एज मधली लेडी होती आणि या सगळ्या ठिकाणी ती इतक्या बिंदास राहत होती, इतकी बिंदास वावरत होती सेफली. सो हा देश मुलींसाठी एकदम सेफ आहे फिरण्यासाठी माझ्या मते. आणि मुली बऱ्याच सोलो ट्रॅव्हलिंग करतात, बऱ्याच, आणि सगळ्या एज ग्रुप मधल्या. मध्यंतरी मला पुण्यातल्या मैत्रिणीचा कॉल आला. ते मला बोलली, अरे माझी एक मैत्रीण आहे,
जी कोकणात फिरायला येते. तर तू कुठे आहेस आता? जनरली मला हा पहिला प्रश्न विचारत की तू आहेस कुठे. मी बोललो मी सध्या रत्नागिरीमध्येच आहे, घरी आहे. तर माझी एक मैत्रीण आहे, ती कोकण एक्सप्लोर करते, एकूण एक बीच एक्सप्लोर करते. तर तिला ना काही हिडन बीचेस बघायचे किंवा आयसोलेटेड बीचेस बघायचीस, तर तू हेल्प करशील का? ठीक आहे. तर म्हटलं ओके, करतो मी. तर ती मला बोलली की मग नंबर शेअर करू मी, तिचा तुला आणि तुझा तिला. म्हटलं चालेल, काही हरकत नाही. आणि तो दिवस गेला, नंबर मी शेअर केला, म्हणजे तिने माझा नंबर शेअर केला. आणि मी तोपर्यंत काहीच माहिती घेतली नव्हती की कोण मुलगी आहे, काय मुलगी आहे, किती वर्षांची आहे, काय बघते. दुसऱ्या दिवशी मला कॉल आला त्या मुलीचा, जी सोलो ट्रॅव्हल करत इथे कोकण एक्सप्लोर करते. तर तिने मला सांगितलं की मी असं असं जयगड पर्यंत आलीये. ती निघालेली रेवस बंदर, म्हणजे मुंबई पासून ते गोव्यापर्यंत जो पूर्ण आपला कोकण किनारपट्टी आहे ती एक्सप्लोर करत होती एकटी. ठीक आहे, तेही पब्लिक ट्रान्सपोर्टने. कोकणामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टने गावोगाव एक्सप्लोर करणे म्हणजे एसटीने, ही साधी सरळ किंवा खायची गोष्ट नव्हे. त्यात ती एकटी मुलगी हे करत होती. इतकंच मला माहिती मिळाली. मग मनात असं वाटलं की अरे बापरे, ती रत्नागिरीपर्यंत येणार आणि मग मी तिला दाखवणार. बेटर मी तिला घ्यायला जातो जयगडच्या आपल्या तवसाळ जेटीपर्यंत. तवसाळच्या जेटीच्या इथे मी तिला घ्यायला गेलो. माझ्याकडे तेव्हा हे होती, एक स्कूटर होती. तिला मी घ्यायला मुद्दाम स्कूटर याच्यासाठी मी घेऊन आलो. बाईक तेव्हा आणली नव्हती, कारण तिचं सामान असेल काहीतरी तर ते पुढे ठेवता येईल आपल्याला. आणि मग मी तिला घेऊन जाईन रत्नागिरीमध्ये. मी वाट बघत बसलो. फेरी बोट आली आणि बोटीतून ती उतरली. मला आजही लक्षात आहे, मी बघितलं एकदम छोटीशी मुलगी होती, वय वर्ष 23 वर्षांची एक लहान मुलगी सोलो ट्रॅव्हल करत होती. मी तिला बघितलं, असं लक्ष्मीसारखं रूप का म्हणते मी, की एका हातामध्ये गोप्रो आणि त्याला लावलेला ट्रायपॉड, ठीक आहे, दुसऱ्या हातामध्ये एक बास्केट, पाठीवरती 60 लिटरची बॅग. मी जनरली यूज करतो एकदम लांब लांबच्या जर्नीसाठी, ती 50 लिटरची असते. ती एवढी बारीक मुलगी, 23 वर्षांची मुलगी, 60 लिटरची बॅग होती. त्या 60 लिटरच्या बॅग मध्ये वरती टेंट. बऱ्याच ठिकाणी ती कोकणामध्ये कुठल्या गावामध्ये रिक्वेस्ट करून एवढी लहान मुलगी टेंट लावून राहिली. सो 60 लिटरची बॅग पाठीवरती, ओके, एका हातामध्ये गोप्रो, दुसऱ्या हातामध्ये बास्केट, ठीक आहे, एक आयफोन आणि दिवसा काम करण्यासाठी लॅपटॉप. आणि ते जे बास्केट होतं, त्या बास्केटमध्ये तिचा कुत्रा. बापरे, क्या बात. एका पेट सहित, एका कुत्र्यासहित ती एवढी लहान मुलगी एवढं सगळं सामान घेऊन कुठेही राहत होती, कशाही पद्धतीने फिरत होती, पण एक एक गाव एक्सप्लोर करत होती कोकणामध्ये. कोकणामधली गावं आता तू बघितलंस, बरोबर आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टने एक्सप्लोर करत येणे म्हणजे जोक नव्हे. आणि ते एकटी मुलगी, मी बघितलं, मी हैराण झालो. आता माझं आणि कुत्र्याचं 36 आकडा आहे. ठीक आहे, पण लहान पिल्लू होतं, लहान पिल्लू, ठीक आहे. आणि तिला मी भेटलो. त्याच्यानंतर एका हिडन बीच वरती मी घेऊन गेलो तिला. आणि ती बीच बघताच ती खुश झाली. तिने त्या पाण्यामध्ये माझी परमिशन वगैरे डायरेक्ट उडी मारली. पण मी तिला बघत होतो, अतिशय उत्कृष्ट स्विमिंग करत होती. तिने महाराष्ट्रामधले काही किल्ले एकटीने फिरले त्या एवढ्या लहान मुलीने. ते किल्ले फिरताना तिला एक छोटासा तो कुत्र्याचं पिल्लू मिळालेलं, ते तिने अडॉप्ट केलं. त्याच्यानंतर मला लक्षात आलं की ती एकटी मुलगी संपूर्ण भारत फिरली आहे. बापरे. त्याच्यानंतर भूतान फिरली एकटी, आणि तिला आम्ही सगळं फिरवलं. त्याच्यानंतर उत्कृष्ट स्विमर, उत्कृष्ट सोलो पॅराग्लायडर, प्लस सी सर्फिंग, इतक्या साऱ्या कला. आणि जॉब करत होती IT मध्ये. विचार करा, हे सगळं ते एकटी करत होती पब्लिक ट्रान्सपोर्टने. नंतर आम्ही फिरलो, मग त्याला मी खालीपर्यंत घेऊन गेलेलो, आपल्या राजापूर, कशेळी बीच वगैरे सगळं फिरलो. ती गेल्याच्या नंतर लक्षात आलं मला की अरे, हिचे इंस्टाग्रामवरती 50,000 फॉलोअर्स आहेत. त्याच्यानंतर सेकंड लॉकडाऊन लागला. सेकंड लॉकडाऊन मध्ये तिने काय करावं, ती मराठी मुलगी, ठीक आहे, विदर्भातली, पण नोकरीच्या निमित्ताने, आयटीच्या जॉबच्या निमित्ताने पुण्यामध्ये. सेकंड लॉकडाऊन मध्ये तिने काय करावं, तर तिने तिची स्कूटर घेतली. एप्रिलला स्कूटर आहे तिची.
त्याच्यावरती सगळं सामान टाकलं, समोर कुत्र्याला ठेवलं आणि पुण्यातून ती मुलगी एकटी गाडी चालवत हिमालयात गेली. हिमाचल स्टेटमध्ये एवढे सगळे राज्य ती क्रॉस करून गेली एकटी मुलगी तिच्या डॉग सहित किंवा पेट सहित. ही खरी सोलो ट्रॅव्हलिंग आहे. ही खरी हाऊस म्हणता येईल किंवा ही खरी इच्छाशक्ती म्हणता येईल किंवा ही क्रेज म्हणता येईल. ती तिथे गेली, ती तिथे राहिली. तिथे पण कुठे राहिली तर एक नग्गर नावाचं एक छोटस गाव आहे, मनाली पासून एक 18 ते 22 किलोमीटर वरती. तिथे एक छोटासा 3 छोट्याशा टेबलचा तिने कॅफे उघडला आणि ते कॅफे ती चालवते. सोबत आयटीचा जॉब पण करत होती. काही कालावधीनंतर रिसेंटलीच तिने आयटीचा जॉब सोडला आणि आता ती कायमस्वरूपी तिथे तो कॅफे चालवते छोटासा. एवढी लहान मुलगी, आता तिचं वय असेल 27-28 आसपास वय असावं आता तिचं झालेलं. आणि तेच करता करता तिने तिथेच एक मातीचा होमस्टे बांधला. अच्छा, ओके. आणि आता तो होमस्टे सुद्धा चालवते ती. देशभरातून आलेले वेगवेगळे सोलो ट्रॅव्हलर्स किंवा ग्रुप यांचं ती आधारित तिथे करते स्वतः. म्हणजे विदर्भातली एक मुलगी भटकंतीच्या आवडीमुळे मनालीपर्यंत पोहोचली, स्कूटरने स्वतः चालवत आणि नोकरी सोडून व्यवसाय सुद्धा सुरू केला, कॅफे सुरू म्हणजे केला, होमस्टे. सोलो ट्रॅव्हलिंगने माणसाचं आयुष्य पूर्ण बदलून जातं, त्याचं हे प्रातिनिधिक उदाहरण आपल्याला म्हणता येईल. मला तुला थोडंसं विचारायचंय फूड बद्दल. कारण आपला मराठी माणूस जो असतो तो खाण्यापिण्याच्या बाबतीत फार सजग असतो. म्हणजे ग्रुप बुकिंगनी जात असताना सुद्धा एखाद्या हॉटेलमध्ये मला गरम पाणी मिळेल का नाही, मला जेवायला चांगलं मिळेल का नाही, मला माझ्या शहरात जे आहेत ते पदार्थ तिथे मिळतील का नाही, इथपर्यंत ज्याची चिकित्सक वृत्ती आहे, बरोबर, असा मराठी माणूस. आणि मग आपल्या सगळ्या व्ह्युअर्सच्या साठी म्हणून हा प्रश्न आहे की खाण्यापिण्याचे हाल होतात का, त्याचा सामना कसा करायचा, किंवा त्रास होऊ नये, हाल होऊ नयेत, ह्याच्यासाठी फूड रिलेटेड काळजी नेमकी काय घ्यावी, काय उपाययोजना कराव्या, की लोकल फूड खाणे हा एकमेव पर्याय तुमच्यापाशी असतो? बघा, आता सध्या असं झालेलं आहे माझ्या अनुभवानुसार, ठीक आहे, साऊथ इंडियन पदार्थ हा बऱ्यापैकी लोकांचा कम्फर्ट फूड आहे. साऊथ इंडियन इडली सांबार डोसा, बरोबर आहे की नाही. आता साऊथ इंडियन पदार्थांचं असं झालेलं आहे की तुम्हाला ते काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे मिळेल. म्हणजे तुम्ही फक्त कम्फर्टसाठी फिरत असाल तर मुळात मी म्हणेन फिरू नये, ठीक आहे. ठीक आहे, ट्रॅव्हल करणे म्हणजे तुम्ही एक्सप्लोर करता किंवा एक्सप्लोर केलं पाहिजे. मग जर तुम्ही एक्सप्लोर करताय तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगेन, तुम्ही जर ट्रॅव्हलिंग मध्ये ऍडजस्टमेंट करायची तयारी ठेवलीत तर तुम्ही जास्त ट्रॅव्हलिंग अनुभवू शकता. ओके, जर तुम्हाला कम्फर्ट झोन पाहिजे तर तुम्हाला सगळीकडे सगळं अवेलेबल होईल, पण थोडेसे तुम्हाला कम्फर्ट जास्त मिळेल पण अनुभव कमी मिळतील. ठीक आहे, वेगवेगळ्या ठिकाणचं फूड, वेगवेगळ्या ठिकाणची टेस्ट, वेगवेगळ्या ठिकाणचं आदरातिथ्य, वेगवेगळ्या ठिकाणची मसाले, रेसिपी, भारतभरामध्ये मला वाटतं अख्ख्या जगात, ठीक आहे ना, आपल्याकडे जेवढी फूडच्या बाबतीतली वैविध्यता असेल अशी जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही. म्हणजे भारत हा मसाल्यांचा देश होताच, पण त्या मसाल्यांपासून बनवणाऱ्या रेसिपी जर आपण सगळ्या प्रत्येक छोट्या छोट्या गावातल्या जर काढल्या, काउंट केल्या, तर मला वाटतं काही करोड मध्ये रेसिपी जाऊ शकतात, कितीतरी करोड मध्ये. इतकी वैविध्यता आहे तर मग का नाही टेस्ट करायचं लोकल फूड. पुन्हा ग्रामीण भागात वेगळ्या, शहरी भागात वेगळ्या, 100%. आणि दर गावानुसार बदलणाऱ्या, पंचक्रोशीनं बदलणाऱ्या रेसिपी. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, आता मध्यंतरी उत्तराखंड मध्ये, ओके, काही गावागावांमध्ये मी स्कूटरने फिरत होतो, ठीक आहे. तर तिथल्या काही लोकल, आपण त्याला काय म्हणू शकतो, स्टॉल, रस्त्याच्या शेजारी असणारा एक स्टॉल म्हणू शकतो आपण. इथे अशा प्रकारचं फूड किंवा खाणं मी अनुभवलं. कदाचित त्याच्यामध्ये तो हवामान, तिथलं वातावरण, तिथलं पाणी आणि तिथलं आदरातिथ्य या चौघांचं मिक्सचर असेल की फक्त वरण भात आयुष्यात इतकं चविष्ट लागू शकतं का, किंवा कसं काय लागतंय. हा जो एक अनुभव आहे तो मी म्हणतो प्रत्येकाने घ्यावा. असं का म्हटलं जातं पहाडोवाली मॅगी एकाच कंपनीमध्ये, एकाच रेसिपीमध्ये सगळीकडे काय म्हणते बनते आणि तेच पाकिट सगळीकडे येतात, मुंबईमध्ये पण आणि लडाखमध्ये पण. मग आपल्याला तिकडची मॅगी जास्त टेस्टी का वाटते.
बरोबर आहे की नाही. तर तिकडची मॅगी खायला एक वेगळा आनंद काय येतो. आता चला मॅगी हा मी लोकल फूड मध्ये ऍक्च्युली काउंट नाही करणार, कारण तो तिथला एक एजचा भाग आहे बिझनेस करण्यासाठीचा, किंवा एक फास्ट फूड म्हणता येईल. सांगण्याचा मतितार्थ हा आहे की आपण रोज जे खातो हेच गोष्ट कधीतरी तिथे जाऊन खाण्यात एक वेगळी मजा सुद्धा आहे. जसं की आता उत्तराखंड आहे, हिमाचल आहे, इथे मला वाटतं इतकं साधं अन्न मिळतं, शाकाहारी पण साधं अन्न. आजपर्यंत मला त्याचं उत्तर मिळालं की हे इतकं साधं असूनही हे इतकं टेस्टी कसं. आता आपण महाराष्ट्रीयन, की मी महाराष्ट्रातला व्यक्ती आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर मसाल्यांचा वापर केला जातो सगळीकडे, आणि भरपूर विविधता महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे, 4 वेगवेगळ्या पार्टमध्ये किंवा 5 वेगवेगळ्या पार्टमध्ये. बरोबर आहे की नाही. तर इतके मसाल्यांचा वापर करून सुद्धा एखादी गोष्ट तितकी टेस्टी नाही लागली, तिथे 0 मसाले वापरून केलेली गोष्ट तितकी चविष्ट कशी काय लागू शकते. तर कदाचित तिथलं वातावरण, हवामान, तिथली सादगी म्हणू शकतो, त्या रेसिपी मधला साधेपणा आपण म्हणू शकतो, वगैरे वगैरे गोष्टी. तर मला असं वाटतं की फूड आपण जिथे जिथे जातो ते सगळीकडे आपण अनुभवलं पाहिजे. जसं की तू आता जो प्रश्न विचारलास ना, की काही लोक हा विचार करतात की आपण जे इथे खातो तेच आपल्याला तिथे मिळेल का. कदाचित मिळेल, पण त्याने तुम्ही तिथला जो अनुभव आहे, तिथला जो पदार्थांची जी चव आहे, रेसिपी आहे, किंवा तो फील जो आहे, तो अनुभव जे आहे, तो गमावणार, आपण गमावणार. आता जसं की गोवात जर तुम्ही फक्त गोवासारखं छोटंसं राज्य जर पकडलं ना, तर तुम्हाला फिश करी जे आहे, फिश करी, गोवन फिश करी, ही तुम्हाला नॉर्थ गोव्यामध्ये वेगळी मिळेल, साऊथ गोव्यामध्ये वेगळी मिळेल. हे एवढंच राज्य आहे, 1-1.5 तासात संपणारं राज्य आहे. त्याच्यात तुम्हाला एकच मेनू तुम्हाला 2 वेगवेगळ्या पद्धतीची चवीची मिळतो, टेक्स्चरची मिळते. विचार करा, भारतभर फूड मध्ये काय व्हरायटी असेल आणि तो किती मोठा आनंद आहे. बरेच असं मी काही वेळेला ट्रिप केलेल्या आहेत फक्त खाण्यासाठी. जसं की मला तुला प्रचंड आवडलं अशी एखादी रेसिपी आणि ती कुठे खाल्ली, ओके, कोणत्या वातावरणात खाल्ली, असे थोडेसे तुझे किस्से. पहिली गोष्ट, मी त्या लेवलचा खादाड आहे असं म्हणू शकता की ज्याला कुठेच ऍडजस्ट करायला लागत नाही. ठीक आहे, मला कुठली गोष्ट नाही चालत किंवा मी कुठली गोष्ट नाही खात असं नाहीये. मी सगळीकडचं सगळ्या फूड बरोबर कम्फर्टेबल आहे. व्हेज, नॉनव्हेज, नॉनव्हेज मधले कुठलेही प्रकार, व्हेज मधले कुठलेही प्रकार, गोड असेल, तिखट असेल, कधी कधी गार असेल, गरम असेल, मी सगळं काही खातो. आणि कसं कोणास ठाऊक मला सगळं काही सगळीकडचं खाणं आतापर्यंत सूट होतं. ही जी लवचिकता आहे, आता बऱ्याच व्ह्युअर्सना असं वाटू शकतं की म्हणजे ही जी लवचिकता आहे ही जन्मापासून आहे की भटकंतीमुळे, सोलो ट्रॅव्हलिंगमुळे ही डेव्हलप झाली. ही बऱ्यापैकी त्याचं कारण असं आहे की भटकंती करण्यासाठी, सोलो ट्रॅव्हलिंगसाठी हा मुद्दा फार महत्वाचा आहे की मी एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर कदाचित मला माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं फूड खावं लागेल, तरच मला तिथे जाता येईल, अन्यथा मला त्या जागेवरती पाणी सोडावं लागेल, तिथे फिरण्याच्या विचारांवर पाणी सोडावं लागेल. बरोबर. तर फिरल्यामुळे ही लवचिकता आलेली आहे का खाण्याबद्दलची? 100% असू शकते. पहिली गोष्ट काय आहे, आता जसं की मी कोकणी आहे, बरोबर आहे, माझं लहानपण जर कोकणामध्ये गेलेलं आहे तर कदाचित मला इथे सवय आहे की मला प्रत्येक फिश करी मला लागते किंवा फिश लागतं, किंवा कुठले नॉनव्हेज करीमध्ये प्रचंड नारळाचं वाटण लागतं. पण सेम गोष्ट मला कदाचित विदर्भात नाही मिळणार. पण मला विदर्भामध्ये गेलो, विदर्भामधलं मला सावजी मटण प्रचंड आवडलं. मला तितकंच काश्मीर मधलं पण मटण आवडलं आणि मला तितकंच केरळ मधलं पण मटण आवडलं. ठीक आहे, पण ही लवचिकता हळूहळू माझी डेव्हलप झाली फिरताना. पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला माहिती असलेलं आणि आपलं कम्फर्ट फूड जे असतं ना, ते आपल्याला माहिती असतं, आपण त्याच्याविषयी शुअर असतो, तेच ऑर्डर करायचो मी. पण नंतर आपल्याला नाही, मला हे पण ट्राय करायचंय, ते मला ते पण ट्राय करायचंय. एकदा काय झालं, मी 1.5 महिन्यांसाठी एका शॅकमध्ये राहत होतो, एका बीच हटमध्ये, ज्याचं नाव लाफिंग बुद्धा, आरंबोल बीच वरती आहे ते. तर तिथे काय एक सेट होता पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेकफास्ट, इस्रायली ब्रेकफास्ट, इटालियन ब्रेकफास्ट, इंडियन ब्रेकफास्ट, स्पॅनिश ब्रेकफास्ट, फ्रेंच ब्रेकफास्ट, लाफिंग बुद्धा स्पेशल ब्रेकफास्ट, इंडियन ब्रेकफास्ट. सो त्याच्या कॅटेगरी होती, त्याच्यामध्ये पूर्ण तो सेटच आपल्याला मिळायचा. नंतर बाकीचं फूड होतं, बाकीचे वेगवेगळे व्हरायटीज होते. काय करायचं, मी तेव्हा असं ठरवलेलं, इथे खूप दिवस आहे आणि मला खूप स्वस्तात स्टे मिळालेला आहे, तर चला काय करायचंय आपल्याला,
तर कुठलाही मेनू या मेनू कार्ड मधला 1.5 महिन्यामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये रिपीट नाही करायचा. जो आपल्याला आवडू दे नको आवडू दे, रोज मेनू आपण चेंज करायचा. आणि मी तिथे पडीक होतो अक्षरशः. ही जेव्हाची गोष्ट आहे तेव्हा आरांबोलला नेटवर्क नव्हतं, पण आरांबोल बीच फार लोकांना माहितीच नव्हतं. तेव्हा आरांबोलला 80% रशियन्सच असायचे फक्त क्राऊड, आणि 10% नायजेरियन, जे ते रशियन्सना ड्रग्ज विकायला तिथे असायचे, आणि उरलेले 10% फक्त भारतीय. कारण तो बीच खूप आत होता, तिथे नेटवर्क नाही, तो फेमस नव्हता, त्याच्यामुळे मला खूप शांतता मिळायची तिथे. आणि तिथे पडीक असायचो मी रोज. सकाळी उठणे, समुद्रामध्ये जाणे, 1 तास पोहणे, पोहून येणे, पोहून आल्यानंतर एखाद दुसरी बिअर पीत बसणे, त्याच्यानंतर सोबत ब्रेकफास्ट करणे, परत पाण्यात जाणे, पोहणे, परत एक बिअर पिणे, दुपारचं जेवणे, परत संध्याकाळी इकडे तिकडे फिरणे, चालणे, धावणे, काही काही वेगवेगळं एक्सप्लोर करणे. पण एकाच सनबेड जे असतात आपण त्या सनबेडवरती, आता मी तसं काळ आहे, मला सनबेडची गरज नाहीये, त्यात भारतीय आहे, तरी सुद्धा मी त्या सनबेडवरती मस्त पडीक असायचो. मला बाहेर कुठेही जायची इच्छा नव्हती. बस समोर समुद्र आहे, समुद्राची गाज आहे, नेटवर्क नाहीये, गाणी मी डाउनलोड केलेली आहेत, ती मी ऐकतोय, मध्ये मध्ये समुद्राची गाज ऐकतोय, आसपासच्या लोकांना काहीच न बघता असंच ऑब्झर्व करतोय की जरा काय करतायत, कसे बोलतायत, कसे खातायत, त्यांची लाईफस्टाईल काय आहे. मग सोबत फूड जर मी एकाच ठिकाणी राहणार आहे तर मी तिथलं सगळे मेनू ट्राय करतो. मी सगळे मेनू ट्राय केले तिथले. तिथून मला आवडतं असेल की चला आपल्याला जे माहिती नाहीयेत असे कितीतरी मेनू आपल्याला खाल्ले पाहिजेत. बरोबर आहे. केरळमध्ये मी गेलो. केरळमध्ये टेक्निकली सगळ्या टाईपचं फूड लिगली अलाउड आहे. त्याच्यामध्ये बीफ आहे, पोर्क आहे, आपलं लॅम आहे, ठीक आहे. ह्या सगळ्या टाईपचं मी तिथे ट्राय केलं. मला ते प्रचंड आवडलं, स्पेशली तिथले मसाले, तिथलं फूड. जसं तुम्हाला मी म्हटलं की काश्मीरमध्ये मी वाजवान ट्राय केलं. ओके, तर काश्मीरी वाजवानचा जो माझा एक्सपिरियन्स होता तो पहिल्यांदा होता जेव्हा मी सुरुवातीला पहिल्यांदा गेलो होतो. त्याच्यानंतर मी बऱ्याचदा गेलो. मी वाजवानमध्येच किती प्रकार आहेत हे मला लक्षात आलं. म्हणजे मी तुम्हाला सांगेन, काश्मीरमध्येच वाजवानमध्ये इतके प्रकार आहेत की तुम्ही तिथे प्रत्येक वेळेला खाणार. पहिली गोष्ट, वाजवान खाणे म्हणजे तुमची तेवढी कॅपॅसिटी पाहिजे खायची, कारण त्याची क्वांटिटी खूप येते, त्याच्यात व्हरायटी खूप येते. नशीब माझं इतकं चांगलं होतं की मला तिथल्या एका लग्नामध्ये जायचा योग आला आणि मी तिथलं वाजवान खाल्लं. त्याचा एक अनुभव वेगळा होता. सो हे सगळं मला हळूहळू प्रवास करताना मला अनुभवायला मिळालं. तरी सुद्धा मी असं म्हणेन, माझं आतापर्यंत सगळ्यात आवडलेलं जर फूड कुठलं जर मी म्हणेन तर मध्ये एक उत्तराखंड मधल्या एका गावामध्ये एक उंच एक ट्रेक आहे, कार्तिकेयन. जसं आपण ऐकलंय की कार्तिकेयन आणि गणपतीची स्टोरी सगळ्यांनी ऐकली असेल, तर कार्तिकेयन रागामध्ये त्याच्या वाहनावरती बसून हिमालयामध्ये निघून कायमस्वरूपी तो गुप्त झाला. त्याचं तिथे मंदिर आहे कार्तिकेयनचं. मी म्हणेन की चारधाम सगळेच जण करतायत, बरोबर आहे, पण ते कार्तिकेयनचं एक मंदिर जे आहे ते एका गावामध्ये जाऊन बघावं. फार सुंदर आहे, फार अप्रतिम आहे. तर तो मी ट्रेक केला. ट्रेक बऱ्यापैकी 5-6 किलोमीटरचा ट्रेक आहे तो. आणि शेवटी जे मंदिर आपल्याला दिसतं, आपण एका शिखरावरती असतो, पण आपल्या चारही साईडला व्हॅली आहे आणि तिथून चारही साईडून आपण शिखराने व्यापलेलो असतो. तिथून खाली आलो, तर तिथे खाली आल्यानंतर एक लेडी आहे तिथे, मी तुम्हाला व्हिडिओ पाठवेन नंतर, ठीक आहे. एक असंच बांबूचं बांधलेलं खोपटं, तापमान असेल त्या दिवशी 2-3 वगैरे तापमान असेल, प्रचंड थंडी होती आणि प्रचंड उंचावरती येते आणि भूक लागलेली. ते खोपटं होतं पायथ्याशी आणि एक सुंदर अशी तुकतुकीत कांती असलेली पहाडन औरत आपण म्हणू, ठीक आहे, गडवाली औरत किंवा गडवाली बाई, ती तिथे बसलेली. तिथे चूल होती. तर मी तिथे विचारलं की कुछ खाने को मिल सकतं, कारण प्रचंड भूक लागलेली, अजून चालायची कॅपॅसिटी नव्हती आणि जेवणाची वेळ पण झालेली, दुपारची वातावरण होती. तिने झरझर तिच्या खोपट्याच्या शेजारी गेली, माझ्या समोर, मिलेगा ना, सिंपल खाना मिलेगा, मतलब दाल चावल रोटी सब्जी, हाँ चलेगा ना, बोला ठीक आहे. तिने झरझर शेजारी गेली. तिच्या शेजारी हे होती, काही पालेभाजी होती, ती तिने तिथेच माझ्या समोर तोडली आणि पुढच्या 15 मिनिटात त्याची भाजी बनवली. हे सांगताना सुद्धा माझ्या तोंडात पाणी आलंय. आणि ती भाजी होती साधी सिंपल पालेभाजी विदाउट मसाल्याची, ती सुंदर चुलीवरती पटापट बनवलेले फुलके किंवा पोळी विदाउट तेलाचे, छान गरमागरम भात आणि अतिशय चविष्ट, काहीही एक्स्ट्रा न टाकलेलं
वरण. ते जे आणि तिने साध्या पत्रावळीमध्ये मला ते जेवण वाढलं. माझ्याकडे फोटो आहे आणि मी तिच्यावर बऱ्याचदा ते बनवताना तिथेच बसलेलो, कारण तिथे बसायला ते काही हॉटेल नव्हतं ना, खोपटं होतं आणि काहीच नव्हतं. ते लोक तिथेच राहत होते आणि तिथेच त्यांनी बसायची सोय केली आणि तिथे मी ते खाल्लं. मला वाटतं मी तेवढं चविष्ट जेवण कधी खाल्लेलं नसेल. काही नव्हतं त्याच्यामध्ये वेगळं, काही स्पेशल नव्हतं, पण जी चव होती, जी सात्विकता जी होती, ती इतकी जबरदस्त होती. मी तसं थोडं प्रमाणात कमी गोड खाणारा माणूस आहे. आणि त्याच्यानंतरची सरप्राइझिंग गोष्ट ही होती की तिने तिथल्या तिथे मला जिलेबी गरमागरम बनवून दिली. माझ्या आयुष्यात मी तेवढी एखाद्या थंडीमध्ये जेवण केल्यानंतरची स्वीट डिश ती जी जिलेबी होती, मी इतकी चविष्ट जिलेबी कधीही खाल्लेली नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्टला सुद्धा नाही. ती आजही मला आठवते. जशी जिलेबी असायला पाहिजे ना, एकदम बारीक पण एकदम कुरकुरीत आणि सोबत गरम, पण तितकीच पाक प्यायलेली आणि फक्त साखरेची नाही, ठीक आहे, तर त्या पिठाची चव त्याला टिकून असलेली ती जिलेबी होती आणि ती पालेभाजी होती. तसं मी जेवण आतापर्यंत कधी. तुझ्या त्या वर्णनामुळे पूर्ण चित्र डोळ्यासमोर आलंय. म्हणजे आजचं दुपारचं जेवण कदाचित मला असं करावं असं अशी इच्छा व्हायला लागलेली आहे. मस्त बोलली. बोलता बोलता गप्पा मारता मारता मी तो व्हिडिओ आहे तो तुला देईन, वाटल्यास तू जमल्यास मध्ये लाव ह्याच्या, ठीक आहे. तर ते मस्त बाई गप्पा मारायला छान होती, सुंदर, तिचे डोळे इतके अद्भुत होते त्या बाईचे. आणि ती बोलता बोलता बोलली की कहा से आयो, क्या चौकशी वगैरे तिने केली ना, तर त्याच्यामध्ये तिने विचारलं, बोलता बोलता ती मध्येच बोलली की बाबूजी, गढ़वाल का मौसम और मुंबई का फैशन कब बदल जाए पता नहीं चलता. सुंदर, ते मी रेकॉर्ड केलेलं आहे. तर असे भरपूर किस्से, भरपूर अनुभव, बरेच सारे एक्सपिरियन्स येतात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वातावरणात, वेगवेगळ्या लोकांबरोबर. स्पेशली मी तुम्हाला म्हणतो ना की आपण जनरली बऱ्याच आपल्याकडे अजूनही हा ट्रेंड आहे की आपण कंपन्या ज्या असतात, टूर कंपन्या ज्या असतात, त्यांचं पॅकेज घेऊन जातो. पण त्याचा सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉईंट मला असा वाटतो की तुम्हाला ते सांगतील तिथेच राहायला लागतं, ते सांगतील तिथेच जेवायला लागतं, ते सांगतील तेवढ्याच वेळात तुम्हाला ते फिरणं कव्हर करून, तेवढे साईट सीइंगच पर्टिक्युलर ठिकाणं करून तुम्ही परत तुमच्या घरी रिटर्न येता, खूप सारे फोटोज काढून फक्त. बरोबर आहे. चाकोरीच्या बाहेर काही बघायला मिळत नाही. आणि स्पेशली त्याच्यामध्ये तुम्ही प्रेफरन्स असतो तुमचा ब्रेकफास्ट इन्क्लुडेड पाहिजे. जिथे जिथे इन्क्लुडेड ब्रेकफास्ट असतो तिथे तिथे तुम्हाला टिपिकलच ब्रेकफास्ट मिळेल, असा माझा तरी अनुभव आहे. काही ठिकाणी असते व्हरायटी, पण बऱ्याच ठिकाणी नसते. सोलो ट्रॅव्हलिंगचा हा एक फायदा आहे की तुमच्यावरती कसलाच निर्बंध नाही. तुम्ही कितीही दिवस राहा, कुठेही खा, कुठेही राहा, कोणाही बरोबर कनेक्ट होऊ शकता. आणि याची सगळ्यात दुसरी साईड मला ही सांगायची वाटेल, बघा तुम्ही कधी ग्रुपने गेलात ना, तुमच्याशी दुसरे लोक बोलायला येतील का? नाही. ऑलरेडी तुम्ही ग्रुपमध्ये आहात, तुमच्याशी कोण का बोलायला येईल? कारण तुम्ही आपापसातच बोलत असता. तर तुम्ही दुसऱ्यांशी का बोलाल ना? किंवा मग तुम्ही जोडीने जाता किंवा तुम्ही कपल असता, हा एक चान्स असतो. तर ऑलरेडी तुम्ही कपल असता, तुम्ही दुसऱ्या लोकांबरोबर काय गप्पा माराल आणि का माराल, का दुसरे लोक तुमच्याबरोबर का गप्पा मारत असतील. पण जेव्हा हे कळतंय की तुम्ही एकटेच आहात, तर तुम्हाला पण कोणाला तरी बोलायला लागतं. आता टेक्निकली आता मी ह्या पॉडकास्टमध्ये बोलतोय एवढा वेळ, पण खरं सांगायचं तर मी अतिशय इंट्रोवर्ट माणूस आहे. माझ्या इंट्रोवर्ट असण्यातून कदाचित सोलो ट्रॅव्हलिंग मला आवडतं किंवा आवडायला लागलं. किंवा बरेच सोलो ट्रॅव्हलर जे असतात ना, हे इंट्रोवर्ट असतात. म्हणजे मी आजही 15 वर्ष फिरूनही मी आधी बघतो, पत्ता विचारायचा असेल तर मनात अच्छे ह्याला विचारू काय की नको जाऊ दे, थोडं अजून कोणतरी येऊ दे. तर मी अजूनही त्या ह्याच्यात हे होतो की नाही, मग मी गुगलवरती शोधेन किंवा मी मॅपबुक मध्ये शोधेन, किंवा मग एखादा म्हणजे थोडं सेम वयाचं जर कोणी असेल, थोडासा सभ्य दिसणारा, तो मी त्याला विचारेन. किंवा एखादी अपिलिंग झालं तर, अपिलिंग, तर मी अजून ते हे करतो. सर मी टेक्निकली इंट्रोवर्ट आहे, म्हणून मला ती थोडीशी शांतता आवडते, किंवा नेटवर्क नसणं आवडतं, किंवा हिमालयातल्या कुठल्या तरी गावात जाऊन शांत तिथे पडीक राहणे हे मला आवडतं. तुम्ही जेव्हा एकटे असताना तेव्हा तुम्ही इंट्रोवर्ट असाल, पण इंट्रोवर्ट असाल किंवा एक्स्ट्रोवर्ट असाल, अनोळखी माणसाशी आपण बोलतोच, किंवा कुठला तरी अनोळखी माणूस आपल्याशी बोलतो आणि त्यातून निर्माण होतो एक संवाद. आणि फिरणे, निसर्ग आणि फूड च्या पलीकडे जर सोलो ट्रॅव्हलिंग मधली कुठली भन्नाट गोष्ट जर असेल ना, तर ती आहे संवाद किंवा इंटरॅक्शन. त्यातून आपल्याला जे मिळतं, समजतं, ती जी मजा येते, त्या ज्या आठवणी आपण
परत घरी घेऊन जातो, सॅटिस्फाईंग, समाधानकारक, ते खरं समाधान. तर आपण जाणार कुठेतरी, झपझप झपझप सगळं साईट सीइंग करणार, खाणार, पार्टी करणार, परत आपल्या हॉटेलला येणार, घरी. हे वेगळे पण काही अनुभवलंच नाही असंच त्याचा अर्थ होतो. तुझं अनुभव आणि किस्से अगदी भन्नाट आहेत, म्हणजे ते ऐकतच राहावेसे असे वाटतायत. एवढं भारत भ्रमण केलेस, त्यामुळं अर्थातच वेगवेगळ्या प्रकारची माणसं, त्यांचे स्वभाव, वेगवेगळ्या प्रकारचं फूड, निसर्ग, संकट, अशा सगळ्याच गोष्टींचा तुझा सामना झालेला आहे. अलीकडे एक शब्द फार ट्रेंड आपण म्हणूया त्या शब्दाचा आहे, बॅकपॅकिंग. हा, ही काय कन्सेप्ट आहे नेमकी? ओके, बॅकपॅकिंग ही कन्सेप्ट हीच आहे, पहिल्या प्रश्नाच्या वेळी सांगितलेली. बॅकपॅकिंग म्हणजे काय? बॅग घेतली, आत्ता वाटलं फिरावंसं, आत्ता वाटलं कुठेही जावंसं, बॅग आपली भरलेलीच आहे, बॅग घेतली, पाठीवर मारलं आणि निघालं, फारसं काही विचार न करता, फारसं काही प्लॅनिंग न करता. ही खरी बॅकपॅकिंगची कन्सेप्ट आहे. बॅकपॅकिंग मध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाणे, त्याच्यामध्ये सगळ्यात एक मोठा पार्ट येतो, ते म्हणजे चालणे. अच्छा, बॅकपॅकिंग ही जी की कन्सेप्ट आहे, की बॅग पाठीवरती मारून चालू लागणे, ही ऍक्च्युली ती साध्या सरळ मराठीत सांगायची झाली तर ती कन्सेप्ट आहे, की बॅग पाठीवर मारून चालू लागणे, मग पुढचं पुढे बघू, वाट फुटेल तिकडे, बस पुढचं पुढे बघू काय होतंय, कसं होतंय. ही खरी बॅकपॅकिंगची कन्सेप्ट आहे. आणि अशाच बॅकपॅकिंग ही जी बॅकपॅकिंगची अशी जी कन्सेप्ट आहे, ही जनरली युरोपियन कन्सेप्ट आहे पहिली, आणि आता आपल्याकडे ती बरेच जगभरामध्ये आता ती बरेच वर्ष रुळली, आणि त्याला कोविडमध्ये त्याला भरपूर अजून एक वाव मिळाला, किंवा कोविडमध्ये ती गोष्ट जास्त वाढली असं म्हणता येईल. खरं तर विनीत, तुझं अनुभव विश्व, भटकंतीचा अनुभव विश्व एवढं समृद्ध आहे की म्हणजे तुझे किस्से आणि अनुभव ऐकतच राहावं असं वाटतंय. आणि मला नक्की खात्री आहे की माझे जेवढे व्ह्युअर्स आहेत आणि फेसबुकवरती आपले सगळे जेवढे फ्रेंड्स आहेत, त्या सगळ्यांना हे बघून सोलो ट्रॅव्हलिंगची नक्की प्रेरणा मिळणार आहे. मला या नाईलाज असतो, वेळेची मर्यादा म्हणून या गप्पांच्या शेवटाकडे यावं लागतंय, नाहीतर आपण या विषयावरती तासन तास काही दिवसेंदिवस बोलू शकू असा हा विषय आहे. पण वेळेची मर्यादा असल्यामुळे शेवटाकडे मी येतो. माझा सगळ्यांच्या वतीने एक विचारायचं आहे, म्हणजे हा माझ्याच मनातला प्रश्न आहे, सोलो ट्रॅव्हलरने विनीत साळगावकरला काय दिलं? सोलो ट्रॅव्हलिंग सुरू करण्याच्या आधीचा विनीत काय आणि आताचा विनीत, इतक्या वर्षांच्या सोलो ट्रॅव्हलिंग नंतर तुला काय मिळालं? ओके, पहिली गोष्ट, सोलो ट्रॅव्हलरने मला काय दिलं, किंवा सोलो ट्रॅव्हलिंग कोणालाही काय देऊ शकते, किंवा मला पर्सनली काय दिलं ना, एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून आपण तुझी प्रतिक्रिया की ओके, सोलो ट्रॅव्हलरने मला ना पहिली गोष्ट ना समृद्ध बनवलं. ठीक आहे, म्हणजे माझे त्याच्यामध्ये बरेच पैसे म्हणू शकतो, किंवा वेळ, किंवा वय, किंवा त्या वयामध्ये ज्या ठरलेल्या जबाबदाऱ्या ज्या करायला पाहिजे होत्या, किंवा प्रत्येक जण करतो, त्या या सगळ्या गोष्टी गेल्या, पण मला त्याने अनुभवांनी समृद्ध बनवलं. त्याच्यामध्ये मला बरंच काय काय अनुभवायला, शिकायला मिळालं. त्यातून मी स्वतःला उलगडत गेलो, आणि आयुष्यही मला उलगडत गेलं, की बाबा मला नेमकं आयुष्याकडून काय हवंय, किंवा आयुष्याचा एंड पॉइंट काय असू शकतो, किंवा काय असायला हवाय, किंवा पीस, किंवा आपण काय म्हणू त्याला, सुकून म्हणू, किंवा मनशांती म्हणू आपल्या साध्या मराठीमध्ये. मनशांती ही जगातली सगळ्यात महाग गोष्ट आहे. ठीक आहे, आणि आयुष्याच्या शेवटी आपल्याला तीच हवी आहे. ही गोष्ट मला सोलो ट्रॅव्हलिंग मधून सगळं काही आहे पण मनशांती नाही, अशी बहुतांश जणांची अवस्था. माझ्याकडे मला पहिली गोष्ट तर मी प्रायोरिटीमध्ये ठेवीन मनशांती, दुसरी मी प्रायोरिटीवरती ठेवीन ऑफकोर्स आरोग्य, फिटनेस. ठीक आहे, आणि ह्या दोन्ही असताना जर अनुभव पण मिळत आहेत, आणि सगळं काही असून तुम्हाला आयुष्यात कुठलेच अनुभव मिळत नाहीयेत, तर काही अर्थ नाही असं मला वाटतं. बऱ्याच वेळा आपण बऱ्याच आपल्या जबाबदाऱ्यांसाठी किंवा सरधोपट मार्गांसाठी ना आपण आयुष्य जगायचं कधी कधी राहून जातो. बरोबर आहे, जगत असतो पण आयुष्य जगत नसतो. ठीक आहे, तर मला असं वाटतं की कधी कधी बॅलन्स करणे खूप गरजेचं आहे, की दोन्ही करणं गरजेचं आहे. तुमच्या जबाबदाऱ्या पण तितक्याच गरजेचं आहे, पण सोबत एक गोष्ट जी आपली रोज निष्ठच चालली आहे ते म्हणजे वेळ, वय. ते वय, ती वेळ आणि ते वय हे पण अनुभवणं त्या वयात, त्या वेळेमध्ये,
हे मला वाटतं जास्त महत्वाचं आहे. आणि सोलो ट्रॅव्हलिंग मला हे कळायची बुद्धी दिली. सोलो ट्रॅव्हलिंगने मला कॉन्फिडन्स दिला. सोलो ट्रॅव्हलिंग मध्ये मला आपण काय म्हणू, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चा कोर्स जर करायचा तुम्ही विचार करत असाल तर कोर्स न करता तुम्ही सोलो ट्रॅव्हलिंग करा, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होईल, हे गॅरंटी घेऊन सांगू शकतो. आणि आपला पहिला देश आपण आधी फिरायला हवाय असं मला वाटतंय, कारण आपल्या देशामध्ये एक्सप्लोर करण्यासारखं इतकं काही आहे की खरोखर आपलं एक आयुष्य कमी पडू शकतं. इतकं काही म्हणजे माझा मी म्हणेन की प्रत्येक वेळेला सांगतो, फक्त एक केरळ फिरायचंय. केरळ एक बारीक छोटस राज्य आहे, म्हणजे असं नॅरो राज्य आहे, छोटस. पण एक नुसतं केरळ राज्य बघायला, अनुभवायला, व्यवस्थित बघायचं असेल केरळ राज्य, तर तुम्हाला फक्त केरळ राज्याच्या 6 ट्रिप करायला पाहिजेत. 10-10 दिवसांची एक ट्रिप, असं 6 ट्रिप फक्त केरळसाठी जर केल्या तर तुमचा साधारण बऱ्यापैकी केरळ बघून होईल. तर मग विचार करा की भारत संपूर्ण फिरण्यासाठी किती वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे प्रवास ही अशी गोष्ट आहे मला वाटते जी कधीच संपत नाही आणि कधी संपवही नाही. आयुष्य संपतं पण प्रवास संपत नाही. आयुष्याचा प्रवास सुरू असताना भटकंती पण केली पाहिजे आणि हाही प्रवास सुरू राहायला पाहिजे, तो राहिलाच पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे खूप काही अवेलेबल आहे. ठीक आहे. आता सध्या म्हणजे काय, पहिल्यापासूनच आपलं पर्यावरण डिपार्टमेंट जे आहे आपल्या भारत देशाचं, हे खूपच अप्रतिम असल्यामुळे, ठीक आहे, भारत बऱ्यापैकी नष्ट व्हायच्या आधी किंवा बघण्यासारख्या आणि जगण्यासारख्या पीसफुल गोष्टी किंवा ठिकाणं नष्ट व्हायच्या आधी मला वाटतं भारत बघून घेतला पाहिजे. कारण आपल्याकडे डेव्हलपमेंटची कन्सेप्ट काहीतरी वेगळीच आहे. आपल्याकडे डेव्हलपमेंट म्हणजे विकास कामे करताना आपलं पर्यावरण कुठे आहे किंवा बायोडायव्हर्सिटीचं काय होतंय यातला कुठलाही आपल्याकडे अजून ती कन्सेप्टच आपल्याकडे नाहीये. मला वाटतंय की जेव्हा ती कदाचित कन्सेप्ट येईल तेव्हा ती राबवण्यासाठी निसर्ग अवेलेबल आपल्याकडे नसेल, शिल्लक नसेल. त्याच्या आधी मला वाटतंय भारत फिरून घ्यायला हवाय. बाकी पण दुनिया पण फिरण्यासारखी आहे. पण मला असं वाटतं की हा देशच फिरायला जर इतका कालावधी लागतोय तर आपल्याला किती आयुष्य लागतील संपूर्ण ही एक छोटासा हा ग्रह बघायला. तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. विनीत जे अपील करतोय की लवकरात लवकर घराच्या बाहेर पडा, केल्याने देशाटन मित्रांनो आपण असं नेहमी म्हणतो, पण ते आता एकट्याने केलं तर जास्त सुखकारक आणि आनंदी आणि वेगळं आपला अनुभव विश्व समृद्ध करणारं असं ठरेल. विनीतचे किस्से अतिशय भन्नाट होते, त्याचा अनुभवही खूप चांगला आहे. सर्व प्रकारचे लोक त्याला भेटले आणि साधारणतः 1-1.5 तासाच्या गप्पांमधून त्याच्यामुळं आपल्या डोळ्यासमोर सोलो ट्रॅव्हलिंगच्या काही कन्सेप्ट क्लिअर झाले असतील, काही त्याच्याबद्दलच्या गोष्टी आपल्याला कळालेल्या असतील. तर मलाही सोलो ट्रॅव्हलिंग करायला आवडतं. मी अद्याप सुरुवात केलेली नाही, पण आता या पॉडकास्ट नंतर कदाचित मला विचार पक्का होईल आणि मी नक्कीच बाहेर पडेन. तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडा. विनीत सोबतच्या या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, तुमच्या समोर अशीच व्यक्तिमत्व जी अजून सेलिब्रिटी झालेली आहेत, मीडियाने त्यांना प्रसिद्धी न दिल्यामुळे आपल्यापर्यंत त्यांचं काम कधी पोहोचलं नाही, त्यांचा अनुभव विश्व एवढं समृद्ध ते आपल्यापर्यंत कधी उलगडलं नाही, अशीच व्यक्तिमत्व आणि त्यांचं काम, त्यांचं कार्यक्षेत्र उलगडण्यासाठी द डायलॉग मी सुरू केलेला आहे. त्याला तुमच्या सगळ्यांची साथ असू द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विनीत साळगावकर हा रत्नागिरीमधला सोलो ट्रॅव्हलिंग करणारा, म्हणजे एकट्याने निरंतर भटकंती करत आनंद मिळवणारा माणूस आहे आणि तो स्वतःला अभिमानाने हॅपी हिप्पी म्हणून संबोधतो आणि त्याच्या फेसबुकच्या पोस्टवरती तसाच उल्लेख असतो. असंच हॅपी हिप्पी आयुष्य आपण पण जगूयात अशा शुभेच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो. मला प्लीज सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नव्या पाहुण्यासह अशाच वेगळ्या गप्पांसाठी. तोपर्यंत नमस्कार.